जाऊन तिथं कावट्याला बघा की जमीन यांची खरेदी 44 एकरची, परंतु ताब्यामध्ये प्रत्यक्ष 56-57 एकर जमीन आहेत. ती लोकच यांच्याकडे मागणी करतायत आमची जमीन आम्हाला परत द्या, हे काय देत नाहीत. पहिलं दुसऱ्याच्या डोळ्यातलं तुम्हाला त्या ठिकाणी मुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं त्या गावच्या मुली त्याच गावच्या बाबळी, आमचं जसं तुम्हाला सगळं माहिती तसं तुमचं एवढं सगळं सहित माहिती आहे. कारण तुमच्या सगळ्या या खरेदीमध्ये मी स्वतः होतो. पराग कारखान्याच्या जमीन किती घेतल्या, कोणाच्या घेतल्या, याचे सगळे पुरावे माझे. आता जी वेस्टर्न हिल करता तुम्ही थोराताळ्याला जमिनी घेतल्या ती तोट्यात दाखवली. शरद बँक त्याच्यामध्ये किती कोटीला डुबली, आणि आता तिथं परागनी ची मालकी हक्क आहे. ती जमीन कोणाची थोराताळ्याची त्यांना माहीत नाही का, कोणाच्या नावावर तुम्ही घेतली, कंपनी कोणाची, हे सगळं मला आता काढायला त्यांनी भाग पाडू नये. नाहीतर विषय आपला होता दूध भेसळीचा, पण सगळं प्रकरण लोकांचं लक्ष बाजूला विचलित करून हे डायव्हर्ट करायचे आणि वेगळे मुद्दे चर्चेत आणायचे, हे त्यांचं कायमची पद्धत आहे. त्याचा मी स्पष्टपणे त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की आमचा मुद्दा दूध भेसळीचा होता, त्याच्यावरती ते काही बोलत नाहीत. परंतु ही वेगवेगळी सगळ्या कथाकाराने सांगतायत, आणि ही एक लावा ना सभा समोरासमोर होऊन जाऊ द्या. हे सगळं दूध भेसळीच्या बाबत बोला तुम्ही, हे सगळं नीटनेटकं होऊ द्या. काय तुम्हाला बोलायचं होतं ना आम्हाला समोरासमोर बोलू, आमची कधी पण तयारी आहे. आणि आज कर्जमाफीच्या जाताना सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही कर्जमाफी केली, अमुक केलं तमुक केलं. पवार साहेबांनी त्या दिवशी ट्विट केलं होतं की सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. सरकारबरोबरच सरकारचा निर्णय वेगळा होता. अटी शर्ती घालून 19 सालचे लोकांना ज्यांना कर्जमाफी ते वगळले होते, त्याच्यानंतर 50,000पर्यंत होतं, नियमित भरणाऱ्यांना वगळलं होतं. परंतु आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या शेतकरी संघटने, रविकांतजी तुपकर असतील किंवा अन्य काय असतील, या सगळ्यांनी जो लढा चालू केला. पंढरपूरमध्ये तिथं उपोषणाला बसले, सरकारचे प्रतिनिधी तिथं आले, त्यानंतर चर्चा झाली, आम्ही देखील त्या आंदोलनामध्ये पंढरपूरला सहभागी होतो. म्हणजे हे यश तुमच्या फक्त सरकारला त्या ठिकाणी नाही, तर त्याच्या विरोधात आवाज उठवला लोकशाहीमध्ये सर्व जनतेने, म्हणून सगळ्यांना ते आहेत. त्यामुळे तुम्ही काय पाठ चुकून घ्यायची स्वतः गरज नाही, हे देखील मला त्या या निमित्ताने त्यांना सांगायचे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर त्याचं उत्तर मी देतो. निकम साहेब, आता तुम्ही मगाशी म्हणाले वळसे पाटलांचे सगळे व्यवहार मला माहिती आहेत, थोडक्यात तोंड उघडायला लावू नका. त्याचा अर्थ असा निघतो त्यांची काही प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे का? म्हणून माझ्या नावावर ते करा म्हणत होते, पण मी त्यांना त्याच वेळी सांगितलं कवट्याची जमीन घेण्याच्या वेळी, त्याचबरोबर याला कवट्याची जमीन घेताना, आणि त्याचबरोबर पराग कारखान्याला जी जमीन शिंदेवाडीला घेतली त्यावेळी ते मला म्हणत होते की तुझ्या नावावरती कर. तर मी स्पष्ट सांगितलं की माझं एकत्र कुटुंब आहे, आणि उद्या जर माझ्या नावावरती मी जर त्या ठिकाणी ते जर घेतलं तर घरातले म्हणतील का कारभारीत लाभाट निघाला यांनी याच्या नावावरती त्या ठिकाणी केलं. त्यामुळे मी सांगितलं माझ्या नावावरती जमणार नाही. मग त्यांची माझ्यापेक्षा अतिविश्वासू जी लोक होती त्यांच्या नावावर त्या प्रॉपर्टी केली. तुम्हाला काय नाव माहिती ते काय तुम्हाला 7-12 आणून देतो, तुम्ही जाहीर करून टाका. 7-12 माझ्याकडून सगळं वजवण्यापेक्षा पत्रकारांना एखादा क्ल्यू दिला का तुम्ही फलत घ्यायला पाहिजे जाधव साहेब त्याच्यात. त्यामुळं तुम्हाला मी काय करतो की ते गट नंबर जुने 7-12 सर्च केले का लगेच नाव टापटाक येते. निकम साहेब, आता विष्णू हिंगे दुधाच्या प्रकरणामध्ये सुशांत हिंगे माझा पुतण्या नाही असं म्हणाले, ते खूप ट्रोल झाले. आता तुमचा केसचा निकाल तुमच्या बाजूने लागला, तुमचं अभिनंदन. पण ज्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता तो तुमचा नात्याने कोण? माझ्या 4 नंबर चुलत्यांचा मुलगा, आणि मी त्यावेळी सांगितलं होतं मी आता तुम्हाला हे केलं सक्का चुलत भाऊ, आणि आम्ही त्यावेळी सांगितलं होतं मला सुद्धा चौकशी करता बोलवलं होतं. त्यावेळी एवढा दबाव देवदत्त निकमला आत टाकण्याकरता पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. रुपाली चाकणकरला शिवगिरी मंगल कार्यालयात एक सभा आयोजित करण्यात आली होती मला जेलमध्ये करण्याकरता, आणि त्यावेळी मला इन्क्वायरीला बोलवलं होतं. मी त्यावेळी क्लिअर कट सांगितलं, पोलिसांनी त्याच्यात पाहिलं, यांचा दबाव त्याच्यावरती होता मोठ्या प्रमाणामध्ये, पण पोलिसांनी सांगितलं की याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारे आरोपी होऊ शकत नाही. कोर्टामध्ये जबाब काय दिलेला आहे? तो माझा पुतण्या नाही किंवा चुलत भाऊ नाही असं काय दिलं? मी तुम्हाला सांगितलं ना, मी त्याच्यामध्ये सांगितलं का जी काय चौकशी असेल, मला कोर्टामध्ये बोलवलं होतं, पोलिसांनी मला बोलवलं. त्यावेळी सांगितलं की तिथं जी आम्ही इंटरव्ह्यूत जे आता तुम्हाला सांगितलं की आमची जमीन शेजारी शेजारी आहे, त्यांचं कुटुंब वेगळं राहतं आमच्या चुलत्यांचं, माझं कुटुंब इकडं राहतं, आमची शेजारी जमीन तिथं आहे. द्राक्षाच्या बागा आमच्या शेजारी. आता म्हणताना सगळे म्हणतात का जसं
आंबेगाव तालुका कोणाचा, भीमाशंकर कुठलं, त्याच्यावरून फक्त यांच्या बागायत एवढा विषय. तुम्ही वळसे पाटलांचा संपूर्ण प्रोग्राम 55 मिनिटाचा ऐकला, त्यातले काही मुद्दे तुम्ही हायलाईट केले. तिथं असा एक विषय झाला की नागापूरला काही शेतकऱ्यांना पाईपलाईन न्यायची आहे. तुम्ही स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवता आणि आहे तसं ती वस्तुस्थिती आहे, परंतु जमिनीच्या खालून त्यांना तुम्ही पाईपलाईन नेऊन देत नाही, असा अन्याय का करता? तुमच्या माहिती करता सांगू की आमच्या जमिनीमधून अनेक लोकांच्या पाईपलाईन, ज्यावेळी कुणी पाईपलाईन नेली आम्ही कोणाला देखील अडवलं कधीही त्या ठिकाणी नाही. परंतु आता या उन्हाळ्यामध्ये आमच्या जमिनीची डेव्हलपमेंटचं काम चालू होतं. त्याच्यामध्ये 6-7 लोकांच्या पाईपलाईन त्याच्यामध्ये तुटल्या गेल्या, त्यांनी काढल्या. त्याच्यानंतर काही म्हणजे जवळपास 6 पैकी 5 लोकांनी त्या लाईन वगैरे टाकून सगळं क्लिअर कट त्याच्यामध्ये केलं. आता एका व्यक्तीची तुम्हाला जो प्रश्न विचारायचा मी ऐकलं सगळं, तर लक्ष्मण निकम नावाचा जो एक इसम आहे त्याची पाईपलाईन आमच्या जमिनीमधून गेल्या 15-20 वर्षापूर्वी गेले. तर आम्ही काही कधी अडवलं नाही, तो काय आमचा काही कोणी दुश्मन देखील नाही. त्यामुळे त्याची जाणीव, आणि जर तोडायची कोणाची असती जाणीवपूर्वक मग एवढे दिवसातच तुटले. लेवल करताना त्या पाईपलाईन त्याच्यामध्ये तुटल्यानंतर त्यांनी मला फोन केला की अशी अशी आमची लाईन आहे जोडायची. म्हणलं लेवल होऊ दे, लेवल झाल्यानंतर ती लाईन जोडायची. आणि ज्यावेळी आमचं काम चालू होतं त्याचवेळी त्यांनी तिथं काही लाईनी फुटल्या, JCB मशीन त्याच्यामध्ये घातलं आणि ते जमीन खाली वावर बसलं. त्याला सांगितलं की वापसा याच्यामध्ये नाही, बोले फोनवरच माझी त्याची काय, तू नंतर आपल्याला भेट, समोरासमोर आपण चर्चा करून नंतर कधी हे करायची. तर त्यांनी लगेच सांगितलं आमदार माझ्या पाठीमागे कसा नाही, मी इकडचा कार्यकर्ता आहे तिकडचा आहे, अमुकीनं बघतो कसं नाही देतं. आणि त्यांनी माझी सोशल मीडियावरती त्या ठिकाणी बदनामी करायला, तो नारद मुनी वळसे पाटील जे म्हणतायत ना फेक अकाउंट, तर मी त्यांनाही सांगितलं की त्या फेक अकाउंटवरूनच आंबेगावच्या नारद मुनीवर की माझी अशा प्रकारची बदनामी त्यांनी त्या ठिकाणी केली. पण आमची भावकी देखील म्हणली की जर तो आपल्या भावकीतला माणूस जर एवढी बदनामी करत असेल, आत्तापर्यंत त्याला कधी अडग नाही आणि तो गावात कसल्या वाटेल त्या शब्दामध्ये. आता माझं असं आहे की आता मी थोडं जरी मुंगी जरी माझ्याकडून मिली तरी तुम्ही म्हणता गुन्हाच याने केला, तसं कोणाच्या तोंडाला जर आम्ही लागलो तर ते एक प्रकारचं होईल. आणि म्हणून आमच्या भावकीनं त्या ठिकाणी सांगितलं की जर आपल्याबद्दल तो आपली एवढी बदनामी करत असेल, हे करत असेल, तर त्यांनी माफी मागितल्याशिवाय काय त्याचं काही आपण त्याची पाईपलाईनीच्या आपण काही कधी त्याची रोखली नव्हती. एवढे दिवस होती त्यांनी बदनामी केली, त्यांनी माफी मागितली पाहिजे. कारण त्यांनी भावकीला शिवाय दिला, मला कोणाची गरज नाही म्हणून.